संपूर्ण श्री शिव महापुराण रुद्रसंहिता सृष्टिखंड अध्याय 10 भगवान शिवजीकडून श्रीहरिवर कृपा। परमेश्वर शिव श्रीहरींना म्हणाले, श्रेष्ठ व्रताचे पालन करणाऱ्या विष्णू, माझी एक आज्ञा ऐक। त्या आज्ञेचे पालन केले तर लोकांमध्ये तू पूज्य होशील। ब्रह्मदेवाने निर्माण केलेले विश्व हे अफाट आहे, अनंत आहे। त्यामुळे जगात अनेक प्रकारची संकटे निर्माण होणार, तरी त्या संकटाचे निवारण विष्णू तुला करावयाचे आहे। विष्णू, तुला सहाय्य करण्यासाठी मी सदैव तुझ्या पाठीशी राहील। तुझे जे शत्रू आहेत त्याचा मी नाश करण्यास सहकार्य करेन। धर्माला ग्लानी येईल त्यावेळी धर्माचे रक्षण करण्यासाठी व अधर्माचा नाश करण्यासाठी तू अवतार घेऊन आपली कीर्ती जगतामध्ये वाढव। सद्धर्माने वागणाऱ्याचा उद्धार करण्यासाठी सदैव तत्पर रहा। मी रुद्र रूपाने तुझी व सर्वांची अशक्य कार्ये सिद्धीस नेईल। तू आणि ब्रह्मदेव रुद्राचे ध्यान करावे। तुमच्या तिघांमध्ये काही भेद नाही, कारण तुमच्यामध्ये एकच तत्व अधिष्ठित आहे। तुम्ही तिघे एकमेकांना पूरक आहेत। जे तुझी निंदा करतील त्यांचे पुण्य नाहीसे होईल। तुझा द्वेष करणाऱ्याला नरकाची प्राप्ती होईल। भक्तांना तू मोक्ष देणारा होशील। लोकांमध्ये तू परमपूज्य होशील। तो साधू जनांवरती अनुग्रह करशील। ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, त्यानंतर भगवान शिवजींनी माझा हात श्रीहरीच्या हाती दिला आणि म्हणाले, विष्णू, तू याला संकटसमयी अवश्यही मदत करत राहा। तू सर्वांचा अधिपती होशील। तू साधकांच्या सर्व योग्य कामना पूर्ण करशील। जो तुला शरण येईल त्याला मी देखील आश्रय देईन। तू सर्वांचा जीवलग होशील। रुद्र हे तुझे ध्येय असेल। तू रुद्राच्या स्वरूपात माझे ध्यान करत जा। यानंतर ते म्हणाले, ब्रह्मदेवांचे 1 वर्ष म्हणजे विष्णूचा 1 दिवस। त्या प्रमाणात त्यांचे आयुष्य 100 वर्षाचे आहे। विष्णूचे 1 वर्ष म्हणजे रुद्राचा 1 दिवस। त्याप्रमाणे त्यांची आयुर्मर्यादा 100 वर्षाची आहे। ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, भगवान शिवजींचे बोलणे ऐकून मी श्रीहरींना साष्टांग नमस्कार केला। हे पाहून भगवानांनी आमच्या अंगावरून वात्सल्याने हात फिरवला। त्यांच्या पावन स्पर्शाने आम्ही धन्य धन्य झालो। त्यांनी आम्हाला धर्माचा उपदेश केला। आमच्यावर कृपेचा वर्षाव करून ते निघून गेले। नारदा, तेव्हापासून लिंगपूजा प्रचलित आहे। लिंगामध्ये प्रतिष्ठित असलेले शिव हे उपासकाचे सर्व दोष हरण करतात। लिंग हे महेश्वरांचे तर लिंगवेदी हे महादेवीचे स्वरूप आहे। सर्व विश्व परमेश्वरात लय पावते। लयाचे अधिष्ठान असल्यामुळे शिवजींना लिंग म्हटले आहे। शिवलिंगाची पूजा करून जो सदाचाराने वागतो तो पुण्यवान होतो। नमः शिवाय। ओम।